नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा तुम्ही सर्वजण. जय महाराष्ट्र. आर आर क्लासेस या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक आणि हार्दिक शुभेच्छा. तर आज आपल्याला शिकायचं आहे डीसी नेटवर्क यामधील बेसिक बिल्डिंग ब्लॉक. याचा अर्थ मी जाणून बुजून सांगतोय की काय बाबा, जेव्हा तुम्हाला एखादा सर्किट मध्ये रेजिस्टन्स भले दिलेले आहेत, म्हणजे भरपूर दिलेले आहेत आणि ते सिरीज मध्ये आहेत का पॅरलल मध्ये आहेत, मग ते कसं ओळखायचं, त्यानंतर ते सिरीज मध्ये असतील का पॅरलल मध्ये असतील हे कसं सांगायचं, आणि तेव्हा ज्यावेळेस ते सर्वात जास्त रेजिस्टन्सला एका रेजिस्टन्स मध्ये जर कन्वर्ट करता येत आहे का किंवा करता येते का, हे सर्व गोष्टी आपण शिकणार आहोत. म्हणजे आर इक्विव्हॅलेंट काढता येईल का, आर टोटल काढता येईल का, म्हणजेच काय रेजिस्टन्स काढता येईल का. मग रेजिस्टन्स सिरीज आणि पॅरलल असे दोन आहेत आणि ते मी आज सांगणार आहे, तुम्हाला शिकवणार आहे. तर शेवटपर्यंत तुम्ही टिकून राहा आणि तुम्ही जर शेवटपर्यंत टिकलात तर मी गॅरंटी देतो की सिरीज आणि पॅरलल यातलं तुम्हाला कधीच डाऊट येणार नाही, कारण मी शिकवणार आहे तशा पद्धतीने. चला तर आता सर्वात अगोदर बघू, डीसी नेटवर्क मध्ये फक्त आणि फक्त असतो तो म्हणजे रेजिस्टन्स एलिमेंट. त्यामध्ये ना कॅपॅसिटर राहणार आहे ना की इंडक्टर, फक्त राहणार आहे कोण, रेजिस्टर. तर ते रेजिस्टर बघा फक्त 3 एलिमेंट राहणार आहेत, करंट, व्होल्टेज अँड रेजिस्टन्स. तर मग सर्वात अगोदर बघू नंबर ऑफ रेजिस्टन्स. अच्छा चला, हे रेजिस्टन्स आहे, हे रेजिस्टन्स आहेत, हे रेजिस्टन्स अप टू 1 या ठिकाणी रेजिस्टन्स आहेत आणि या ठिकाणी तर हा व्होल्टेज असेल. चला आपण असं नका घेऊ, लगेच असं घेऊ. चला हा आहे काय व्होल्टेज. मग हे काय सिरीज, काय ते सिरीज कनेक्शन. चला सिरीज म्हणजे काय सर्व तुम्हाला मी सांगणार आहे, निश्चित राहा की टेन्शन घेऊ नका. R1 R2 R3 R4 प्लस म्हणजे अप टू 1 Rn असेल आणि यानंतर इथं असेल पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह आणि असेल काय व्होल्टेज. चल हा जो काही दिलेला आहे तो कसा आहे रे सिरीज मध्ये. मग सिरीज मध्ये कसं ओळखायचा, जेव्हा एक रेजिस्टन्स आहे ते दुसऱ्या रेजिस्टन्स सोबत कनेक्टेड आहे इन सिरीज. म्हणजे याचा अर्थ काय बघा, इथून जे काही इनपुट येतोय ते हे रेजिस्टन्सला किती टर्मिनल 2, तर एका टर्मिनलला आपण व्होल्टेज दिलंय, दुसरा टर्मिनल दुसऱ्या रेजिस्टन्सच्या पहिल्या टर्मिनल सोबत कनेक्ट आहे. म्हणजे बघा हा याचा टर्मिनल आणि याचा टर्मिनल हे दोघं कनेक्ट आहे. याचा जो काही आउटपुट येणार आहे तो याचा इनपुट असेल, त्यानंतर याचा जो काही आउटपुट आहे या रेजिस्टन्सचा आउटपुट इथं असेल आणि याचा इनपुट असा. म्हणजेच काय एकाचा आउटपुट दुसऱ्याचा इनपुट, दॅट मीन्स कॅस्केड कनेक्शन. कसं आहे कॅस्केड कनेक्शन म्हणतात त्याला. म्हणजे याचा अर्थ काय बघा, जे काही प्रत्येक रेजिस्टन्स आहे ते प्रत्येक रेजिस्टन्सचा जो काही इनपुट आहे आणि जो काही आउटपुट आहे, मग जे एका रेजिस्टन्सचा आउटपुट हा दुसऱ्या रेजिस्टन्स सोबत कनेक्टेड आहे. म्हणजे बघा काय, आता हे 3 रेजिस्टन्स आहेत, हे किती आहेत 3, हे एक आहे, हे एक टर्मिनल आणि त्यानंतर बघा असं असेल हे हा असं. म्हणजे ह्याला 2 टर्मिनल, हे एक टर्मिनल आणि हे एक टर्मिनल आहेत. मग इकडचं टर्मिनल समजा व्होल्टेजला लावलाय, मग हा असं झाला म्हणजे दुसरा टर्मिनल एका पहिल्याच्या टर्मिनल लावला. त्यानंतर हा रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स आहे, याचा दुसरा टर्मिनल हा जो काही पहिला रेजिस्टन्स आहे या दोघांच्या मध्ये म्हणजे असं सिरीज मध्ये लावलेलं आहे. आणि त्यानंतर ह्याचं एक टर्मिनल आणि याचं एक टर्मिनल बॅटरीला कनेक्टेड केलेलं आहे. म्हणजे काय झालं रे, सिरीज कनेक्शन झालं ना. सोपं आहे का नाही सिरीज कनेक्शन. मग हे काढायचं कसा, म्हणजे हे पूर्ण जे काही रेजिस्टन्स आहेत त्या पूर्ण रेजिस्टन्सला एका रेजिस्टन्स मध्ये कसं कन्वर्ट करायचं बघा, सोपं आहे. काय करायचं, इथं RT काढायचं किंवा याला तुम्ही म्हणा, याला R इक्विव्हॅलेंट म्हणा, RT म्हणा म्हणजे R इक्विव्हॅलेंट म्हणा. RT म्हणजे रेजिस्टन्स टोटल रेजिस्टन्स ऑफ दॅट सर्किट. या सर्किटचा पूर्ण रेजिस्टन्स म्हणजे कोण, RT. आणि R इक्विव्हॅलेंट म्हणजे काय, या पूर्ण सर्किटचा रेजिस्टन्स इक्विव्हॅलेंट किती असेल तो म्हणजे काय R इक्विव्हॅलेंट. मग जेव्हा सिरीज मध्ये असतो तेव्हा यामध्ये काय केलं जात असतं, सिम्पली ऍडिशन R1 प्लस R2 प्लस R3 प्लस R4 अप टू 1 Rn प्लस और प्लस Rn. याचा अर्थ हा झाला तुमचा काय पूर्ण जेवढी काही ऍडिशन येईल ते येईल तुमचा RT. मग जो काही RT येणार आहे ते तुम्हाला भेटून जाईल. हा सर्वात महत्वाचं जर म्हटलं तर या सिरीज कनेक्शन मध्ये करंट हा सारखा असतो. प्रत्येक ठिकाणचा करंट, याच्यातून जाणारा करंट, याच्यातून जाणारा करंट, याच्यातून जाणारा करंट, आणि करंट पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह कडे जात असतो. सगळ्यामध्ये जाणारा करंट हा सारखा असतो, सगळ्यात जाणारा करंट सारखा असतो. पण कधी, ज्यावेळेस सिरीज कनेक्शन आहे, जर सिरीज कनेक्शन असेल तर याच्यातून जाणारा करंट हा सारखा असतो. दॅट मीन्स I इज सेम. कसा आहे सेम, सेम इन ऑल रेजिस्टर.
इन ऑल रेजिस्टन्स घेऊ आपण ना, रेजिस्टन्स काय, प्रत्येक करंट मधून प्रत्येक रेजिस्टन्स मधून जाणारा करंट हा सारखा असतो कधी, ज्यावेळेस सिरीज असेल त्यावेळेस, बट V इज डिवायडेड काय, किंवा V म्हणजे V म्हणजे काय, व्होल्टेज इज डिवायडेड इन ईच किंवा ऍट ईच रेजिस्टन्स. चला काय केलं मी, प्रत्येक ठिकाणचा व्होल्टेज हा डिवाइड असणार आहे, म्हणजे इथला व्होल्टेज वेगळा, इथला व्होल्टेज वेगळा, इथला व्होल्टेज वेगळा, प्रत्येक ठिकाणचा व्होल्टेज हा वेगळा असतो कधी, सिरीज मध्ये. आणि हे झालं तुमचा सिरीज कनेक्शन. आता त्यानंतर घेणार आहोत आपण पॅरलल. त्यानंतर कोण घेणार आहोत, पॅरलल कनेक्शन. कलेक्शन नाही नाहीतर तुम्ही कलेक्शन जर म्हटलं तर मग ते क्लोथचा वगैरे कलेक्शन असते. इथं घ्यायचं काय आपल्याला, रेजिस्टन्सचा पॅरलल कॉम्बिनेशन घ्यायचा आहे. तर तो पॅरलल कॉम्बिनेशन कसा येतो बघा, समजा या ठिकाणी असा रेजिस्टन्स आहे, त्यानंतर इथे एक रेजिस्टन्स आहे, इथे एक रेजिस्टन्स आहे, आणि त्यानंतर असं येईल, आणि त्यानंतर इथे एक रेजिस्टन्स आहे, आणि हे सगळे कसे आहेत, पॅरलल कनेक्टेड आहेत. मग याचे काही पॅरलल कनेक्टेड असेल ते एका बॅटरी सोबत कनेक्ट आहेत, आणि ही बॅटरी अशा प्रकारे इथं असेल, राईट. मग हे असेल R1, हा R2, हा R3, आणि हे असेल RN. आणि या ठिकाणचा जो काही पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, निगेटिव्ह म्हणजेच काय, व्होल्टेज आहे. मग हा जो काही कनेक्शन आहे कसा आहे रे, कसा आहे, पॅरलल आहे ना भाऊ, पॅरलल. खोटं बोलायचं का नाही, काय खरं बोलायचं काय, या ठिकाणी पॅरलल कनेक्शन आहे. आणि जर तुम्हाला हे पॅरलल कनेक्शन, सिरीज कनेक्शन समजलं तर कधी पण डीसी नेटवर्क तुम्हाला रात्रीच्या 12 वाजता 1 वाजता किती वाजता सोडवता येईल एवढी गॅरंटी माझी. बघा आता या ठिकाणी अजून एक पॉइंट आहे सांगतो मी. तर हे जर कॅल्क्युलेशन करायचं असेल आर इक्विव्हॅलेंट तर कसं काढता येईल बघा तुम्हाला. आर इक्विव्हॅलेंट करण्यासाठी 1 डिवाइडेड बाय आर इक्विव्हॅलेंट घ्यायचा, म्हणजे असं घ्यायचं जेव्हा ह्याचं टोटल रेजिस्टन्स काढायचं तुम्हाला तर 1 डिवाइडेड बाय आर इक्विव्हॅलेंट घ्यायचा इक्वल टू 1 डिवाइडेड बाय R1 प्लस 1 डिवाइडेड बाय R2 प्लस 1 डिवाइडेड बाय R3 अप टू 1 प्लस 1 डिवाइडेड बाय RN. अशा प्रकारे तुमचा काय येणार आहे रेजिस्टन्स. आणि या ठिकाणचा जो काही करंट आहे तो करंट या ठिकाणी डिवाइड होणार आहे. मग तो करंट त्या बघा कसा जातो, येथून निघाला करंट I आणि हा करंट काही इकडे जाईल, काही इकडे जाईल, काही इकडे जाईल, काही इकडे जाईल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी करंट हा वेगळा वेगळा डिवाइड होणार आहे, पण प्रत्येक ठिकाणचा व्होल्टेज हा सारखा असणार आहे. पॅरलल कनेक्शन आपल्या घरामध्ये जो काही येणारा कनेक्शन आहे त्या खांब्यावरून तर आपल्या घरापर्यंत तो कनेक्शन असतो पॅरलल. म्हणून पॅरलल मध्ये व्होल्टेज सेम असतो. म्हणजे पॅरलल मध्ये व्होल्टेज किती असतो सेम, आणि करंट हा कसा असतो डिवाइड असतो. मग मी इथं लिहू का इन किंवा असं सांगतो मी I is divided in parallel. बघा काय R is किंवा I is divided in parallel. चला हा काय करंट डिवाइड झाला, म्हणजे याचा क्रॉसचा रेजिस्टन्सचा क्रॉसचा करंट वेगळा, याचा वेगळा, याचा वेगळा, प्रत्येक ठिकाणचा जो काही करंट आहे तो वेगळा वेगळा राहणार आहे. बट V is same across all resistance. प्रत्येक रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा व्होल्टेज हा सारखा असतो, पण प्रत्येक ठिकाणचा करंट हा वेगळा वेगळा असतो. कारण इथून जे काही जाणारा करंट आहे इथे येणार, मग काही करंट इकडं, काही करंट इकडं. आणि सर्वात महत्वाचं जर म्हटलं तर जिथं रेजिस्टन्स कमी तिथून सर्वात जास्त करंट फ्लो होतो. कारण करंटला अडवण्याचं काम करत असतं रेजिस्टन्स. आणि करंट हा खूप हुशार प्राणी आहे, आणि तो काय करतो, ज्या ठिकाणी अडवणारा कमी तिथून फ्लो होणारा जास्त. जर त्याला अडवणारच कोणी नसतील तर तिथून हाय नाही तेवढं जाईल, बरोबर आहे ना. म्हणजे एवढं हुशार आहे, जिथं अडवणारे जास्त तिथून जाणारा कमी. म्हणजे जो काही करंट आहे तो सारखा कसा जाईल, जिथं रेजिस्टन्स कमी तिथून जास्त, आणि जिथं रेजिस्टन्स जास्त तिथून करंट कमी. आणि जो काही व्होल्टेज आहे तो व्होल्टेज प्रत्येक ठिकाणी सारखा असतो, कारण त्या ठिकाणी असतो पॅरलल. चला हे झालं तुमचं काय पॅरलल कॉम्बिनेशन. आणि जर आर इक्विव्हॅलेंट जर काढायचं असेल तुम्हाला, आर इक्विव्हॅलेंट जरा मी इथं काढतो, इथे आर इक्विव्हॅलेंट जर काढायचं असेल पॅरलल कॉम्बिनेशनचा तर काय येईल बघा. जर मला ह्या दोघांचे पॅरलल जर काढायचं असेल R1 आणि R2 तर मी काय करणार रे, काय करणार फक्त दोघांचाच 1 डिवाइडेड बाय आर इक्विव्हॅलेंट, 1 डिवाइडेड बाय आर इक्विव्हॅलेंट इक्वल टू 1 डिवाइडेड बाय R1 प्लस 1 डिवाइडेड बाय R2. मग मी दोघांचं घेणार, दोघांचं घेतलं तर काय, ह्या दोघांमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. R1
आता हे R1 त्याच्यानंतर इकडं म्हणजे हे R2 ने याला मल्टिप्लाय करा म्हणजे काय झाला R2 झाला, त्यानंतर R1 ने याला मल्टिप्लाय करा इंटू झाला म्हणजे या ठिकाणी काय येईल या ठिकाणी एक मिनिट आपलं काय क्रॉस मल्टिप्लिकेशन राईट. हा ह्या R2 ने याला मल्टिप्लाय करा याला मल्टिप्लाय करा म्हणजे या ठिकाणी काय येईल प्लस येईल प्लस या ठिकाणी R1 येईल डिवाइडेड बाय R1 इंटू R2 आणि हे झालं 1 डिवाइड बाय R इक्विव्हॅलेंट. हे काय झालं रे क्रॉस मल्टिप्लिकेशन झाला किंवा क्रॉस बेरीज झाली. मग आता ह्याला काय करायचं R इक्विव्हॅलेंट काढायचं नाही आपल्याला, मग ह्याला उलटा करा. मग ह्याला जर उलटा केला तर काय येईल R इक्विव्हॅलेंट जर काढायचं असेल तर ह्याला जर उलटे केलं खाली उलट वर पाय ह्याला काय करायचं उलटा. आता ह्याचं ह्याला गुणाकार याने याला आणि वरती दोघांची बेरीज आणि खाली दोघांची काय केलं आपण खाली दोघांचा गुणाकार केला कारण बेस गुणाकार होतो वरची बेरीज होते. मग आता काय करायचं बघा R इक्विव्हॅलेंट तर काढायचं का 1 बाय R काढायचं 1 बाय R इक्विव्हॅलेंट काय नाही ना आपल्याला काय करायचंय R इक्विव्हॅलेंट टोटल ऑफ रेजिस्टन्स काढायचं आहे. मग टोटल ऑफ रेजिस्टन्स काढायचं असेल तर R इक्विव्हॅलेंट घ्या. R इक्विव्हॅलेंट इक्वल टू ह्याला उलट करा म्हणजे हा खाली गेला म्हणजे हा काय गेला खाली. मग ह्याला जर उलट केलं तर ह्याला उलट करायचं. मग उलट कसं करणार ह्याला करायचं R1 इंटू R2 डिवाइडेड बाय R1 प्लस R2. मग तुम्ही सांगाल सर इथं R1 इथं लिहिले ना आता R2. अरे बाबा जेव्हा R1 R2 R3 किती का असणार कोणाची काय बेरीज राहणार हे मागचं पुढचं मागे झालं तर काही फरक पडत नाही. म्हणून मला सांगायचं आहे R इक्विव्हॅलेंट इक्वल टू येईल R1 इंटू R2 डिवाइडेड बाय R1 प्लस R2. हे लक्षात ठेवा जेव्हा दोन पॅरलल मध्ये काढतात. मग हे जर इकडे तिकडे गेलं तर काय होणार नाही का. मला सांग या ठिकाणी 5 प्लस 2 असेल 5 प्लस 2 झाले तर 7 झाला आणि 2 प्लस 5 झाला तरी किती झाला 7. मग ह्याची जागा बदलली म्हणजे काय झाला काही होत नाही ना. अरे जागा बदला पण काही होणार नाही. आता ह्याच्यावर मला एक म्हण आठवते बघा जर एखादी माशी हे कशा तरी फळावरती बसल्या म्हणून आता फळ घ्यायला गेलो तर त्या ठिकाणी आपण जे माशी असते ना घरातली माशी मग ते जर त्या फळावरती ते मोजत असताना त्याच्यावरती बसले तर काही फरक पडतो का नाही कारण ते किलो मध्ये मोजतो आपण. आणि तीच जर माशी जेव्हा तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करायला जाता त्यावेळेस मात्र त्या सोन्यावरती जर बसली तर खूप फरक पडतो. म्हणजे जागा जशी बदलली तसा फरक पडतो का नाही. पण ते कधी ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पण या ठिकाणी काय होतं का प्लस मायनस मध्ये काही होत नाही. ज्या ठिकाणी टॉलरन्स होतो त्या ठिकाणी. पण तुम्ही पण काय करा कोणासोबत राहायचा आणि कधी राहायचा कोणासोबत सोडून द्यायला पाहिजे हे लक्षात ठेवा. थोडंसं मोठ्यासोबत बसायला गेले की फरक पडायला पाहिजे आणि पडतोच. आणि ते जर छोट्या मध्ये बसत गेला तर काही फरक पडत नाही. त्या माशीचं उदाहरण चांगलं आहे सांगितलं. पण बघा हे सिरीज आणि पॅरलल आहे. हे सिरीज आणि पॅरलल तुम्हाला समजलं का ते जाऊ द्या काही समजलं नाही ते माझे जाऊया. पण फक्त सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन समजलं का नाही पक्का सांगायचं. हा मला ऐकू येते तुम्ही हो म्हणताय. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुमच्या मित्रापर्यंत सुद्धा पोहोचण्याचा प्रयत्न करा. त्यांना हे सगळे काही ट्रिक आहेत ना. आता त्यानंतर आपण घेणार आहोत याच्यानंतर हे काय आपलं नेटवर्क रिडक्शन कसं करायचं ते घेणार आहे. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी खूप महत्वाचं आहे. आणि जे काही तुमचे मित्र असतील मैत्रिणी असतील सगळ्यांना व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांचे डाऊट क्लिअर होतील. आणि तुमचे काय डाऊट आहेत ते मला थोडंसं कमेंटमध्ये सांगत चला जेणेकरून तुमचेही डाऊट मी क्लिअर करेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू टेक केअर बाय बाय ऑल द बेस्ट.